नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात असणाऱ्या मालगोंदा गावामध्ये मोहन मंगळू ठाकरे ही वृद्ध व्यक्ती राहते. त्यांना 2 मुले आहेत, पण ते सर्वजण स्वतंत्रपणे राहतात. त्यांचा एक मुलगा यशवंत हा त्याची पत्नी प्रभावती सोबत राहतो. यशवंत प्रभावती या दाम्पत्याला एक मुलगा आहे. तो मुलगा आपल्या आई वडिलांसोबत न राहता आपल्या आजोळी बिलीमोरा या ठिकाणी राहतो. तो तिथेच मोलमजुरी करतो, तर ठाकरे दाम्पत्य देखील मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करते. अशा या बेताची परिस्थिती असणाऱ्या ठाकरे कुटुंबातील यशवंत ठाकरे याला दारूचे व्यसन आहे. जे काही पैसे मिळाले की आधी दारू प्यायची, त्यानंतर इतर गरजा भागवायच्या, असा त्याचा नेहमीचा शिरस्ता असल्यामुळे नेहमीच आर्थिक चाचणीला सामोरे जावे लागते. आपला फाटका संसार सावरण्याचे काम यशवंतची पत्नी प्रभावती अगदी प्रेमाने करत असते. दिनांक 16 एप्रिल 2025 रोजीचा दिवस. 2 दिवस गावात दिसणारा आपला मुलगा कुठे दिसत नाही, म्हणून यशवंतचे वडील मोहन ठाकरे हे त्याच्या घरी आले. त्यांनी यशवंत विषयी त्याच्या पत्नीकडे म्हणजे प्रभावतीकडे चौकशी केली. तेव्हा तिने आपला नवरा गुजरात येथे कामासाठी गेला असल्याने सासरे मोहन यांना सांगितले. त्यामुळे यशवंतचा मुलगाही घरी नव्हता, कारण तोही बिलीमोरा या ठिकाणी कामाला गेला होता. मुलगा गुजरातला असल्यामुळे कदाचित यशवंतही त्याच्याकडे कामासाठी गेला असेल असे समजून मोहन आपल्या घरी परतले. पण यशवंत गुजरात येथे कामाला गेल्यापासून त्याची कोणतीच खबरबात समजत नव्हती. त्यातच यशवंतची पत्नी प्रभावती देखील मजुरीसाठी बिलीमोरा गुजरात या ठिकाणी गेली. तसे तिने आपल्या सासऱ्यांना व गावातील लोकांना सांगितले होते. आता आपला मुलगा यशवंत, सून प्रभावती आणि नातू हे सगळेच गुजरातला गेले आणि तिकडे काम करून ते राहत आहेत असे मोहन ठाकरे यांना वाटत होते. या घटनेला 2 महिने उलटून गेले होते, पण यशवंत आणि त्याच्या कुटुंबाबाबत काहीच समजून येत नव्हते. ते पोटा पाण्यासाठी गेले असले तरी आई वडील व अन्य नातेवाईकांशी काही ना काही कारणाने संपर्क करणारे हे स्वाभाविक होते. पण तसे काहीच झाले नव्हते. त्यांनी कोणाशी कसलाही संपर्क केला नव्हता. त्यामुळे मोहन यांनी आपल्या गावातील काही लोकांना घेऊन सगळीकडे चौकशी केली. त्याच्या आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. यशवंत खरंच गुजरातला गेला आहे का याबाबतची खात्री करून घेतली, पण त्याच्या बाबत काही समजून आले नाही. त्यांची पत्नी मात्र बिलीमोरा या ठिकाणी राहत असल्याचे समजून आले. पण यशवंत बाबत काहीच पत्ता लागत नसल्याने मोहन यांना शंका येऊ लागली. त्यांनी दिनांक 12 जून 2025 रोजी सुरगाणा पोलीस ठाण्यात येऊन आपल्या मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. तशीच आपली शंकाही बोलून दाखवली. आपला मुलगा यशवंत मोहन ठाकरे वय 42 हा दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी 12 वाजल्यापासून राहत्या घरातून कोणाच काही न सांगता निघून गेला. तो अजूनही घरी आलेला नाही. त्याचा शोध घेतला असता तो कोठेही मिळून आलेला नाही असे सांगत त्यांनी मुलाची मिसिंग कंप्लेंट दाखल केली. सुरगाणा पोलीस ठाणे या प्रकरणी मिसिंग रजिस्टर मध्ये 24/2025 ला तशी नोंद घेण्यात आली. त्याचा शोध घेण्याचे काम हवालदार संदीप पगार यांच्याकडे सोपवण्यात आले होते. गावातील लोकांनाही यशवंतचे अचानक बेपत्ता होणे संशयास्पद वाटत होते. पोलीस गावातील लोकांकडे चौकशी करत होते, तेव्हा त्यांना समजून आले की यशवंतचा मुलगा बिलीमोरा या ठिकाणी काम करतो, तर त्याची पत्नी प्रभावती यशवंत बेपत्ता झाल्यापासून काही दिवसापासून बिलीमोरा गुजरात येथे मजुरीसाठी जाते म्हणून ती गेली आहे. ही बाब संशयास्पद होती. दरम्यान दिनांक 13 जून 2025 रोजी मालगोंदा गावाच्या शेजारीच असणाऱ्या खुंटविहीर गावचे सरपंच आनंद शिरवाळ यांनी सुरगाणा पोलिसांना एक धक्कादायक बाब सांगितली. त्यांनी सांगितले की मालगोंदा गावाच्या शिवारामध्ये यशवंत ठाकरेचे शेत असून त्या शेतात त्याचे कौलारू घरही आहे. त्या शेताच्या पडवीमध्ये शौच खड्डा खोदून तो बुजवल्याचे दिसून येत आहे. ही बाब संशयास्पद वाटल्याने आपण त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. थोडेसे त्या ठिकाणी उकरूनही पाहिले, तेव्हा त्यांना उग्र वासाचा धबकाराही आला. तो वास सहन न होण्यासारखा होता, म्हणून त्यांनी तिथून पाय काढता घेतला आणि त्याची माहिती सुरगाणा पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल मोरे सावध झाले. त्यांनी हवालदारांसोबत या दोघांना सदर शौच खड्ड्याच्या संरक्षणाबाबत पाठवून दिले. रात्रभर दोघे जण या शौच खड्ड्याचे संरक्षण करत होते. दुसऱ्या दिवशी 14 जून 2025 रोजी पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांनी या घटनेची माहिती कार्यकारी तथा तालुका दंडाधिकारी सुरगाणा यांना माहिती देऊन घटनास्थळी येण्याची विनंती केली. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक देखील तिथे आले. सर्व पंचांच्या उपस्थित शौच खड्डा खणण्यास सुरुवात केली. या खड्ड्यातून मानवी शरीराचे कुजलेले भाग व काळ्या रंगाचा त्यावर पोपटी रंगाचा उभ्या रेषा असलेला शर्ट मिळाला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले राजाराम मोहन ठाकरे यांनी तो शर्ट ओळखला. हा शर्ट आपला भाऊ यशवंत हा घालत होता अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. घटनास्थळ व मृतदेहाचा पंचनामा करून तो शर्ट जप्त केला. जागेवरच मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार त्या इसमाचा डोक्यात मार लागल्याने तो मरण पावल्याचे सांगितले. मृतदेह मैताचा भाऊ राजाराम मोहन ठाकरे यांच्या ताब्यात अंत्यसंस्कार देण्यात आले. त्यानंतर पोलीस पथक पोलीस ठाण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी मैताचा भाऊ राजाराम आणि वडील मोहन ठाकरे यांना पोलीस ठाण्यात बोलून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मैताची पत्नी प्रभावती यशवंत ठाकरे हिच्यावर संशय व्यक्त केला. कारण यशवंतला दारूचे व्यसन होते,
त्यावरून त्या दोघा नवरा बायकोमध्ये नेहमी भांडण होत असत. यातूनच प्रभावतीने यशवंतला मारून टाकले असावे आणि आपण केलेले कृत्य कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून त्याला शौच खड्ड्यात पुरले असावे अशी संशय त्यांनी व्यक्त केली. परंतु यशवंतची पत्नी प्रभावतीला ताब्यात घेतल्याशिवाय या साऱ्या घटनेचा उलगडा होणार नव्हता. म्हणून सुरगाणा पोलीस पथक बिलमोरा गुजरात मध्ये गेले आणि त्यांनी प्रभावतीकडे चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला. यानंतर तिला ताब्यात घेऊन सुरगाणा पोलीस ठाण्यात आणून तिच्याकडून सविस्तर माहिती घेण्यात आली. आपली कबुली जबाबात प्रभावतीने सांगितले की दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी दुपारी तिचा नवरा यशवंत हा मद्यप्राशन करून घरी आला. त्याला प्रभावतीने जेवण वाढून दिले पण त्याने ते जेवण फेकून दिले. काही कारण नसताना तो पत्नीला शिवीगाळ व मारहाणही करू लागला. यावेळी दोघांमध्ये धक्काबुक्की झाली. बायकोने प्रतिकार केल्याने यशवंतला राग आला आणि त्याने तिचा गळा दाबला. तिच्या हातातून आपला गळा सोडून घेत प्रभावती घराच्या पडवीमध्ये आली आणि तिने बाजूस पडलेले कुऱ्हाड घेऊन यशवंतच्या डोक्यात मारल्याने तो रक्तबंबाळ झाला. आपल्या पत्नीने डोक्यात मारले याचा राग मनात धरून यशवंत तिला म्हणाला, आता मी तुला मारूनच टाकतो. तो असे बोलल्याने तो आपल्याला खरोखरच मारून टाकेल म्हणून प्रभावतीने हातातील कुऱ्हाडीने त्याच्या मानेवर घाव घालून त्याला जमिनीवर पाडले. त्यात तो मरण पावला. या प्रकारानंतर थोड्याच वेळात प्रभावती भानावर आली. आपल्या हातून नवऱ्याचा खून झाला आहे हे लक्षात येतात आता आपल्याला शिक्षा होणार या भीतीने तिने याबाबत कोणालाच काही सांगितले नाही. तसेच हे सारे घडत असताना आजूबाजूला कोणीच नसल्याने ही घटना कोणीही पाहिली नाही. तिच्या लक्षात आले. याचा फायदा उठवत तिने यशवंतचा मृतदेह ओढत नेऊन त्याच्या घराच्या पडवीच्या बाजू शौचालयासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात टाकला. त्यावर आजूबाजूचा कचरा व माती टाकून तो खड्डा बुजवून त्यावर लाकूड ठेवून दिले. इतकेच नव्हे तर तिने परिधान केलेले कपडेही पेटवून दिले. कुऱ्हाडीने लागलेले रक्त पाण्याने धुवून सर्व पुरावे नष्ट केले. प्रभावतीने आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर यशवंत मोहन ठाकरे याच्या खून प्रकरणी प्रभावती यशवंत ठाकरे हिला रीतसर अटक करण्यात आली. धन्यवाद मित्रांनो. अशा नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा.